तर संभाजीनगरमध्ये रावसाहेब दानवे विरुद्ध आता अब्दुल सत्तार असा वाद जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। सिल्लोड आहे की पाकिस्तान आहे असं रावसाहेब दानवेंनी वक्तव्य केलेलं होतं। सिल्लोडमध्ये राहायचंय की पलायन करायचंय असं रावसाहेब दानवे यांनी म्हणत अब्दुल सत्तारांवर निशाणा साधलाय। तर ज्याला जाळायची सवय त्यालाच पेट्रोल पंपाची गरज असल्याचं अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलंय। तर कुणीही दंड ठोकू दे, मी तेल लावून तयार असलेला पहिलवान आहे असं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। कोई पेट्रोल पंप जाकर ऐसा दहा हिस्सा देता क्या? नहीं तो शिल्लोड़ में डालना नहीं। अरे शिल्लोड़ है का पाकिस्तान है? तिथं राहायचं का पलायन करायचं? एक काळ असा होता त्या पाकिस्तान जेव्हा बंटवारा झाला तेव्हा 22% हिंदू होते, बाकी बिचारे मुसलमान होते। मी आता जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेलो होतो मंत्री असताना, रात्री जेवायला एसपी कलेक्टर मी पोलीस फौज बसलो जेवायला। तिथून 5 किलोमीटरवर पाकिस्तान आहे। मी त्या कलेक्टरला विचारलं 5 किलोमीटरवर पाकिस्तान आहे, तुम्ही विभाजनानंतर इकडे आले तेव्हा तुम्ही चुकून इकडे आले काही थल्लेचे? म्हणजे साहेब आम्ही थल्लेचे। या निवडणुकीत मागच्या 500चा भावांना आता 1000चा काढणार आहे, तोंड कापणार आहे। व्यसन 1000 ज्याला जाळाची सवय आहे त्यालाच पेट्रोल पंपाची गरज पडते आणि पेट्रोल पंपाची ज्यांना कंपनीचा पाहिजे असेल त्यांनी कंपनीचा वापरावं, परंतु इल्लीगल वापरत असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई केली। या मुद्द्यावर 30 वर्षानंतर काही लोकांना आठवण येते, त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं। तुमच्या विरोधात दंड थोपटणं सुरू आहे असं वाटतं का तुम्हाला? मला कोणाच्याही विरुद्ध दंड थोपट नाही। मी राजकारणामध्ये कधीही सतर्क असतो, कोणाच्या दंड ठोपण्याची वाट बघत नाही। कधीही मी लंगोट लावून पैलवान तयार